गावावरून पाठवलेला भाजीपाला आणण्यासाठी मी आज एकटी बस स्टँडवरती गेले. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे साक्षी. आजपासून पुढच्या 10 दिवसापर्यंत मी डेली ब्लॉग सिरीजचा नवीन चॅलेंज घेणार आहे. चॅलेंज असा असणार आहे, पुढचे 10 दिवस मला डेली ब्लॉग अपलोड करायचा आहे. मी हा चॅलेंज पूर्ण करते की नाही हे पाहण्यासाठी मला लवकरात लवकर फॉलो करा. तर सकाळी उठून भाजी आणि चपाती करून मी बस स्टँडवरती एकटीच गेले चालत. भाजीपाला घेऊन घरी आल्याच्या नंतर मी गेले होते टेरेसवरती आणि ही सदाफुलीची फुलं ना एवढी मस्त उमलली होती ना. उन्हाळ्यामध्ये झाडांना जेवढं पाहिजे तेवढं पाणी भेटलं ना, मस्तपैकी फुलं उमलतात. त्याच्यातलं एक फुल तोडलं. ते बिचारा फुल म्हणतात सण बिनला जेवणी खुशाल टेरेसवरती आली. एवढं उन्हात अनातून आली, झोप काढायची ते दिलं सोडून टेरेसवरती आली. मग काय त्या फुलाचं ऐकलं आणि ना 3 वाजता झोपले, डायरेक्ट 5 वाजता उठले. दुपारची झोप ही अर्ध्या तासाची असावी, पण माझी 2-2, 3-3 तासाची असते. खरंच मला ना ही दुपारची झोपच्या नावाखाली ना मी दिवसभर झोपते. नंतर केस वगैरे वरती बांधली आणि मला ना घरून काय काय भाजीपाला आला हे पाहायचं होतं. चला तुम्हाला सांगते काय काय आणले. टोमॅटो, शेपूची भाजी, मेथीची भाजी, करडईची भाजी, हरभऱ्याची भाजी, शेवगा आणला होता, मुळा, आलं, ही तुळशीची पानं पण त्याच्यामध्ये दिली होती आणि ही चहापत्तीची पानं दिली होती. इकडे मला दिली होती भेळ, तांदूळ, मेथीची भाजी, शेंगदाणे, मूग डाळ आणि मिरच्या आणि वांगी. एवढा सारा भाजीपाला मला दिला होता. आता आठवड्याभर ना अजिबात मला विचार करायची वेळच येणार नाही की कोणता भाजीपाला करावा. त्याच्यामुळे एवढा मोठा स्टॉक झालेला आहे माझ्याकडे. मग शेंगदाणे वगैरे भरून ठेवलं आणि तांदूळ पण भरून ठेवलं. म्हणलं आता परत गावाला जाईपर्यंत काय बनबनच राहिलं नाही. आता ही मस्तपैकी मला पुरं. संध्याकाळच्यासाठी मला स्वयंपाक करायचा होता आणि तेलच संपलं होतं. मग काय तेल आणायला गेले. तेल पोळा घेऊन आल्याच्या नंतर ना मी करणार होते शेपूची भाजी, कारण की ही लवकर सुकते, त्याच्यामुळे मी हीच करणार होते. इथून पुढचे माझे डेली ब्लॉग पाहण्यासाठी मला लवकरात लवकर फॉलो करा. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अजिबात विसरू नका. चला बाय मित्र.